नमस्कार. मी सोनल. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जेवणामध्ये चमचमीत तवंग असणारी भाजी सर्वांनाच आवडते. परंतु खूप जणांना रोजच्या जेवणामध्ये तो तवंग पाहिला की गुळणी येते. कारण रोजच्या जेवणामध्ये तशा तवंग असणाऱ्या भाज्या नकोशा वाटतात. परंतु चव मात्र चांगली हवी. चला तर मग त्यासाठी आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत. तवंग नसलेली परंतु चवीला छान झटपट होणारी अशी ही आज आपण भाजी पाहणार आहोत. रोजच्या साहित्यामध्ये छान अशी ही भाजी तयार होते. शिवाय या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे, की प्रसादामध्ये किंवा अन्नक्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची चव असते, त्याच चवीची थोडीशी दाटसर असलेली ही बटाटा रस्सा भाजी आज आपण पाहणार आहोत. तवंग असणाऱ्या भाज्या सर्वांनाच आवडतात. परंतु तवंग पाहिला की एकदम छातीमध्ये चरळतं. असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी अशा पद्धतीने भाजी केली, तर तवंगची चव असणारी भाजी तुम्हाला मिळेल. तीही कमी तेलामध्ये आणि जेवणानंतर गुळणीही न येणारी मनसोक्त अशी भाजी तयार होईल. पहा छान असे बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता ही टीप मात्र तुम्ही सर्वजण जरूर अवलंब करा. जेव्हा आपण गॅस बंद करतो, म्हणजेच कुठलीही भाजी, कुठलाही पदार्थ तयार झाला, की अशा पद्धतीने पहिल्यांदा झाकून ठेवा. परत एक वाफ येऊ द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा. कोणतीही भाजी किंवा आमटी, सांबार अशा पद्धतीचे गरम पदार्थ जेव्हा बनवतो, तेव्हा ती वाफ त्यामध्येच राहिली, की भाजीची चव छान येते. मग भाजी कुकरमधली असू दे, कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवलेली असू दे, ती भाजी छानच होते. पहा व्यवस्थित छान असा बटाटा शिजलेला आहे आणि दाटसर रस्साही तयार झालेला आहे. तवंग नसणारी पण छान चवीची अशी ही बटाटा रस्सा भाजी तुम्हीही जरूर करून पहा.